नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी काढली आपल्या प्रभागात प्रचार रॅली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार रॅली काढत मतदारांशी थेट संपर्क साधला. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जातीच्या उमेदवार पूनमताई जितेंद्र शिरसाट, प्रदीप बैरागी, लताबाई सोनार, संजय जाधव यांनी आपल्या प्रभागातील विविध भागातून ही प्रचार रॅली काढली. दरम्यान प्रचार रॅली दरम्यान कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीच्या घोषणा, झेंडे आणि ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांकडून पाठिंबा मागितला. तसेच भाजप सरकारच्या विकास कामांची माहिती मतदारांना दिली. यावेळी प्रचार रॅलीत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान प्रचार रॅलीत प्रभागातील महिलांनी उमेदवारांना पुष्पफूल देऊन जाहीर उमेदवारांचे सहर्ष स्वागत केले. दरम्यान आजच्या या प्रचार रॅलीत मतदार बंधू भगिनींसह कार्यकर्ते, पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट. आम्ही प्रभाग क्रमांक 9चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे. मी पूनम जितेंद्र शिरसाट अनुसूचित जातीकडून लढत आहे. तसेच प्रदीप भाऊ बैरागी आहेत, लताताई पोद्दार आहेत, संजय भाऊ जाधव आहेत. आम्हाला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे. आज भीमनगर येथे आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. भीमनगर, शनीनगर, यशवंतनगर येथून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणजे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याच्यावरून आम्हाला असा आत्मविश्वास वाटत आहे तर आम्ही नक्की जिंकणार ही निवडणूक.